ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण डिस्कस करणार आहे चॅप्टर नंबर 2 क्लास 8चा चॅप्टर नंबर 2 दॅट इज दी हेल्थ अँड डिसीज. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा. या चॅप्टरमध्ये आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कशाबद्दल तर हेल्थची डेफिनेशन आणि मॅक्झिममली स्टडी दिलेली आपल्याला ते आहे म्हणजेच की डिसीजबद्दल. तर काय काय पॉईंट दिलेले आहे तेच असं आपण डिस्कस करणार आहे. तर त्या पॉईंट डिस्कस करण्याच्या आधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं माहीत असणे आवश्यक आहे व्हॉट इज मीन बाय हेल्थ. ओके, तर बघा तुम्हाला जर बॅक स्क्रीनला दिसतच असेल की आपल्याला या चॅप्टरमध्ये हेल्थ आणि डिसीज हे दोन बेसिक डेफिनेशन बघायचे आहे. आणि या डेफिनेशन नंतर आपल्याला बघायचं आहे दॅट इज नोन ॲज द व्हेरियस टाईप्स ऑफ डिसीजेस. जे करंट इरा आहे, आपला करंट सिच्युएशन आहे, या करंट इयरमध्ये सेंच्युरीमध्ये जे मॅक्झिममली सगळ्यांना माहीत असलेले डिसीजेस कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचे आहे. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल बघा, थोडंसं आपण स्लो चालू आहे कारण की जास्त स्पीडमध्ये घेतल्यामुळे काही जे विद्यार्थी आहे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपण स्लोली बघण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघा काय काय दिलं आहे त्याच्यातनी. तर फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज नोन ॲज काय आहे हेल्थ अँड डिसीज. तर बघा हेल्थबद्दलची डेफिनेशन आपण बघूया आता. तर हेल्थबद्दल त्यांनी काय म्हटलेलं आहे, चला बघा हेल्थबद्दल काय म्हटलं आहे त्यांनी. एक मिनिट, थोडंसं याला साईडला करावं लागेल. ओके, चला आता हेल्थबद्दल काय म्हटलं आहे त्यांनी. द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल और मेंटल डिस्टर्बन्स. काय म्हटलं आहे त्यांनी, द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल और मेंटल डिस्टर्बन्स. एक मिनिट, थोडासा मार्किंग बघा, द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल डिस्टर्बन्स और सोशल वेलबिंग नॉट मेअरली एनी अब्सेन्स ऑफ डिसीज इज कॉल्ड ॲज हेल्थ. इज कॉल्ड ॲज काय म्हटलं आहे त्यांनी बेटा, हेल्थ. आता याचा अर्थ काय, द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल म्हणजेच की अशी कंडिशन हेल्थ कशाला म्हणून, द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल मेंटल और सोशल वेलबिंग म्हणजेच की फक्त आणि फक्त बिमारीपासून एखाद्या रोगापासून आपण मुक्त आहे म्हणजेच की आपण हेल्दी झालो असं आहे का बेटा, नाही आहे. तर आपल्याला कशा हेल्दी पर्सन किंवा हेल्थ आपली चांगली आहे हे कशा प्रकारे म्हणू शकतो आपण, जेव्हा आपले स्टेट म्हणजेच की आपली परिस्थिती कंप्लीटली म्हणजेच की फिजिकली म्हणजेच की शारीरिकदृष्ट्या, मेंटली म्हणजेच की मानसिकदृष्ट्या आणि सोशली कशा प्रकारे बिहेव करतो आहे हे ओके असेल, कंप्लीटली ओके असेल, किंवा फक्त मेअरली अब्सेन्स ऑफ एनी डिसीज म्हणजे फक्त एखाद्या डिसीजपासून मुक्त आहे असं म्हटल्यानं हेल्थ होणार नाही. म्हणजेच की आपल्याला फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ओके असेल तरच आपण त्या व्यक्तीला हेल्दी पर्सन म्हणूया आणि त्या स्टेटला, त्या कंडिशनला आपण काय म्हणू बेटा, हेल्थ म्हणू. इथपर्यंत सगळं लक्षात आलं बेटा. हे झाली आपली हेल्थची डेफिनेशन. ओके, आफ्टर दॅट बघा त्यांनी काय म्हटलं आहे आपल्याला, सेकंड डेफिनेशन आहे तो म्हणजेच की सेकंड डेफिनेशन आहे डिसीज. आता डिसीजबद्दल तुम्हाला माहिती असेल, डिसीज काय आहे, कोण सांगेल मला, व्हॉट इज मीन बाय डिसीज, कोण सांगेल मला, कशाला म्हणतो आपण डिसीज. बघा डेफिनेशन बघू आपण. द कंडिशन ऑफ फिजिकल और मेंटल डिस्टर्बन्स ऑफ अ बॉडी दॅट इज कॉल्ड ॲज डिसीज. म्हणजेच की अशी कंडिशन, अशी परिस्थिती, कंडिशन ऑफ फिजिकल और मेंटल डिस्टर्बन्स म्हणजेच की आपली परिस्थिती जर फिजिकली आपण वेलबिईंग नाही आहे, फिजिकली आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येत असेल, किंवा मेंटली डिस्टर्ब असेल म्हणजेच की मेंटल डिस्टर्बन्स इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ द डिसीज पर्सन. ओके, तर आपण डिस्टर्ब आहे मेंटलीसुद्धा किंवा फिजिकलीसुद्धा, दोन्हीपैकी एक जरी डिस्टर्बन्स आपल्या शरीरामध्ये, आपल्या मानसिकतेमध्ये असेल म्हणजेच की आपण कशाला जस्टिफाय करत आहे, डिसीजच्या डेफिनेशनला. इथपर्यंत ओके बेटा. नेक्स्ट बघा, आता थोडं लाईटली घेऊ, असं म्हणजे खूप जास्त प्रेशर घेऊन एकदम क्लॅरिटीने आपण स्टडी न करता आपण स्लोली घेऊ. ओके, आफ्टर दॅट दोन क्लिअर झाले. हेल्थ म्हणजे काय, द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल और सोशल वेलबिंग, द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल और सोशल वेलबिंग नॉट मेअरली एनी अब्सेन्स ऑफ डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज हेल्थ. अँड डिसीजची डेफिनेशन कशाला म्हणून आपण बेटा, द कंडिशन ऑफ फिजिकल और मेंटल डिस्टर्बन्स ऑफ ए बॉडी म्हणजे शरीराची मानसिक किंवा शारीरिक प्रवृत्त्या जर आपल्याला कोणता डिस्टर्बन्स असेल, त्रास असेल, तर म्हणजेच की हे आपण जस्टिफाय करत आहे डिसीजच्या डेफिनेशनला. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा. आफ्टर दॅट थर्ड पॉईंट बघा, आता आपल्याला काय बघायचे आहे, टाईप्स ऑफ डिसीजेस बघायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण या कॉलमला कंप्लीट करू. तर डिसीजेसचे कोणते कोणते प्रकार पडतात ते आपल्याला बघायचे आहे, जे आपल्याला या सिलेबसमध्ये यांनी दिलेले आहे. टाईप्स ऑफ डिसीजेस.
ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल बघा टाईप्स ऑफ डिसिजेसमध्ये काय काय येणार, तर तो दोन मेजर टाईप्स पडतात टाईप्स ऑफ डिसिजेसमध्ये, अकॉर्डिंग टू द ड्युरेशन अँड सेकंड पडतोय अकॉर्डिंग टू द रिझन, म्हणजेच की ड्युरेशननुसार कोणते कोणते प्रकारचे डिसिजेस आपल्याला यावर्षीला दिलेले आहे, अँड अकॉर्डिंग टू द रिझन म्हणजे कोणत्या कोणत्या कारणामुळे हे आपल्या डिसिजेस आपल्याला होत आहे याच्याबद्दलची स्टडी याच्यामध्ये दिलेली आहे. तर जर आपण फ्लो चार्ट जर बघणार, पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये, तर याच्यामध्ये आपण बघू शकतोय की अकॉर्डिंग टू द ड्युरेशनमध्ये दोन सब टाईप्स पडतात, म्हणजे टाईप्स ऑफ डिसिजेस आहेत ते, म्हणजेच की क्रोनिक डिसिजेस अँड ॲक्यूट डिसिजेस. कोणते कोणते? क्रोनिक डिसिजेस अँड द ॲक्यूट डिसिजेस. आणि तेच जर आपण अकॉर्डिंग टू द ड्युरेशन म्हटलं तर त्याच्यामध्ये दोन अजून सबग्रुप्स पडतात, हेरिडिटरी डिसिजेस आणि ॲक्वायर्ड डिसिजेस. आता याच्याबद्दलची डिटेल स्टडी म्हणजेच आपण वन बाय वन काय करू, याच्यामध्ये एक डिस्कशन करूया. आता बघा क्रोनिक डिसिजेस काय म्हटलं आहे त्यांनी, क्रोनिक डिसिजेस. क्रोनिकचा अर्थ तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे फर्स्ट ऑफ ऑल. तर क्रोनिक डिसिजेस कशाला म्हणतो, असे डिसिजेस जे लॉंग टर्म म्हणजे दीर्घकाळासाठी आहे, काळावर डिपेंड आहे, दीर्घकाळासाठी आणि तीव्रता जास्त असेल, तीव्रता कशी असेल, जास्त असेल, तर त्या डिसिजेसला आपण कशामध्ये इन्लिस्ट करणार, दॅट इज नोन ॲज ए क्रोनिक डिसीज. आणि त्याचं सबटाईप्स काय येतो आहे बेटा, ॲक्यूट डिसीज. कोणता येतो बेटा, ॲक्यूट डिसीज. कोणता, ॲक्यूट. आणि त्याच प्रकारे जर आपण बघितलं आहे कोणता, अकॉर्डिंग टू द रिझन जर बघत आहे आपण, तर अकॉर्डिंग टू द रिझनमध्ये काय काय येणार, तर हेरिडिटरी डिसीज. तर हेरिडिटरी म्हणजे हेरिडिटी हा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी, हेरिडिटी म्हणजे म्हणजे असे डिसीजेस जे पॅरेंट जनरेशनपासून चाइल्ड जनरेशनपर्यंत ट्रान्सफर होत असेल त्याला हेरिडिटरी डिसीजेस आपण म्हणतो. म्हणजेच की काय, आपल्या पॅरेंट्समध्ये जर सपोज टू बी माझ्यामध्ये जर कोणता डिसीज असेल तर तो डिसीज जर कॅरी फॉरवर्ड टू नेक्स्ट जनरेशन होत असेल, नेक्स्ट जनरेशनमध्येही ते डिसीज ऑकर होत असेल, म्हणजेच की तो डिसीजेस कसे आहे, हेरिडिटरी, वंशानुवंश चालणारे डिसीजेस, बिमारी, रोग, त्याला आपण काय म्हणतोय, हेरिडिटरी डिसीज. याच्यामध्ये एक सिम्पल एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलेला आहे, दॅट इज दी कोणता आहे बेटा, दॅट इज दी डाऊन सिंड्रोम. कोणता, डाऊन सिंड्रोम. अशा अजून भरपूर सारे आपण लिस्टच बघणार आहे. आणि त्याच्यानंतर ॲक्वायर्ड डिसीज. आता ॲक्वायर्ड डिसीजेसचा मिनिंग तुम्हाला माहीत आहे का, व्हॉट इज मीन बाय ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे बेटा असे डिसीजेस जे ॲक्वायर्ड झालेले आहे, म्हणजे कोणत्या कारणामुळे, भलेही पॅथोजन असू शकतोय, वेक्टर असू शकतोय, कोणत्या तरी कारणामुळे जर डिसीजेस आपल्यापर्यंत पोचत आहे इन्फेक्शन थ्रू, तर त्या डिसीजेसला आपण काय म्हणतो बेटा, ॲक्वायर्ड डिसीजेस. म्हणजे ॲक्वायर्ड केलेले आहे, आपण कुठून तरी घेतलेले आहे ते, म्हणजे बाय हेरिडिटरी म्हणजे कसं, वंशापासून आलेले आहे, बाय बर्थ आलेले आहे. बट ॲक्वायर्ड कशी, कोणापासून आपण आपल्यापर्यंत पोचलेले, दॅट इज नोन ॲज द ॲक्वायर्ड डिसीज. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे बेटा, हे बेसिक इन्फॉर्मेशन झाली. ठीक आहे. आफ्टर दॅट बघायचं आपण नेक्स्टमध्ये आपण बघणार आहे आता डिसीजेसचे डेफिनेशन, जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण महत्त्वाचे, कारण की एक्झाममध्ये लिहावं लागते. तर आता बघा त्याच्यामध्ये कोणतं आहे, कोणते बघणार आपण, बघा कोणते बघणार, तर सगळ्यात पहिलं म्हणजेच की क्रोनिक डिसीजेस. कोणते बेटा, क्रोनिक डिसीजेस. म्हणजे डिसीजेस त्यांचं स्पेशली जर डेफिनेशन जर आपल्याला करायचं काम पडलं, किंवा एक्झाममध्ये एखाद्या क्रोनिक डिसीजेसबद्दलची डेफिनेशन आली आणि तुम्हाला जर माहीतच नसली तर तुम्ही पॉईंट पिकअप नाही करू शकणार. समजा NMS पॉईंट ऑफ व्ह्यू सांगत आहे मी. तर क्रोनिक डिसीजेसची डेफिनेशन काय होते, चेक करा बेटा. क्रोनिक डिसीजेस, द डिसीजेस दॅट ऑकर फॉर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम, म्हणजेच की असे डिसीजेस जे दीर्घकाळासाठी होतात, असे डिसीज असते जे दीर्घकाळासाठी होतात, लॉंग टर्मसाठी होतात, त्या डिसीजेसला आपण काय म्हणतो, क्रोनिक डिसीजेस म्हणतो. काय म्हणतो बेटा, क्रोनिक डिसीजेस. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते कोणते आहे, तर आपल्याला माहिती आहे हार्ट डिसीजेस जे आहे तीव्रता आणि लॉंग टर्मसाठी राहते, लॉंग ड्युरेशनसाठी होतात. त्याच्यानंतर कॅन्सर, डायबिटीज, ओबेसिटी, इटिंग डिसऑर्डर्स, अस्थमा, आर्थरायटिस, हे सगळे जे एक्झाम्पल आहे बेटा हे क्रोनिक डिसीजेस आहे. ओके. इथपर्यंत काही डाऊट आहे, कोणते कोणते म्हटलं आहे मी, हार्ट डिसीज, कॅन्सर, डायबिटीज, ओबेसिटी, इटिंग डिसऑर्डर, अस्थमा, अँड लास्ट वन दॅट इज द आर्थरायटिस.
हे सगळे एक्झाम्पल कशातले आहे, क्रोनिक डिसीजेस. सपोज टू बी तुम्हाला ऑप्शननुसार पिक करण्याचं काम पडलं, ऑप्शन दिले आहे तुम्हाला 4 ऑप्शनपैकी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए क्रोनिक डिसीज, आणि याच्यापैकी एखादं नाव वेगळं काहीतरी दिसत असेल तर तुम्ही इझिली पिक करू शकता. म्हणून हे डिसीजेस कोणत्या प्रकारामध्ये मोडतात, कोणत्या टाईप्सचं डिसीज आहे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट बघणार आहे आपण ॲक्यूट डिसीजेस. कोणते, ॲक्यूट डिसीजेस. ओके, तर ॲक्यूट डिसीजेसबद्दल बघा काय काय भेटते आपल्याला. ॲक्यूट डिसीजेस, आता ॲक्यूट डिसीजेस कशाला म्हणतात, चला डेफिनेशन बघू आपण. द डिसीजेस विच ऑकर फॉर ए शॉर्ट पिरियड ऑफ टाईम, द डिसीजेस विच ऑकर फॉर ए शॉर्ट पिरियड ऑफ टाईम, द डिसीजेस विच आर ऑकर फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम, दॅट डिसीजेस इज कॉल्ड एज द ॲक्यूट डिसीजेस. म्हणजेच की असे डिसीजेस जे शॉर्ट पिरियड ऑफ टाईमसाठी ऑकर होतात, म्हणजे दीर्घ काळापर्यंत टिकत नाही किंवा दीर्घ काळापर्यंत राहत नाही, शॉर्ट टर्मसाठी येतात, त्या डिसीजेसला आपण काय म्हणतो, ॲक्यूट डिसीजेस. काय म्हणतो बेटा, ॲक्यूट डिसीजेस. तर याच्यातली डेफिनेशन अगेन एकदा रीड करतो. द डिसीज विच ऑकर फॉर ए शॉर्ट पिरियड ऑफ टाईम, दिस इज कॉल्ड एज द ॲक्यूट डिसीजेस. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा. आफ्टर दॅट बघा ॲक्यूट डिसीजेसचे टाईप्स कोणते कोणते आहे जे आपल्याला स्टडीला आहे. दॅट इज द फ्लू, हेडॅक. फ्लू म्हणजेच की माहिती आहे तुम्हाला, हेडॅक डोकेदुखी. आफ्टर दॅट स्टेप थ्रोट, सीझर, सीझर किंवा निमोनिया, बर्न, इटीज, हे सगळे कोणते आहे, ॲक्यूट डिसीजेस आहे. कोणते आहे बेटा, ॲक्यूट डिसीजेस. आफ्टर दॅट इन्फेक्शियस डिसीजेस. कोणते आहे, इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे कोणते, कशाला म्हणू आपण इन्फेक्शियस डिसीज, बघा इन्फेक्शियस डिसीजेस कशाला म्हणतो, इन्फेक्शियस डिसीज काही आयडिया आहे तुम्हाला. म्हणजेच की बेटा असे डिसीजेस जे स्प्रेड होतात, म्हणजे इन्फेक्शन क्रिएट करतात, इन्फेक्ट करतात एका पर्सनपासून सेकंड पर्सनला. बघा डेफिनेशन बघू, त्याच्यानंतर अजून एक्सप्लेनेशन करतो. द डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर वेक्टर आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीज. म्हणजेच की असे डिसीजेस जे काय आहे, जे असे डिसीजेस जे स्प्रेड होतात, कशा पसरतात, कशामुळे, कंटॅमिनेटेड एअर, कंटॅमिनेटेड वॉटर अँड कंटॅमिनेटेड फूड ऑर वेक्टर. म्हणजेच की कोणत्या ना कोणत्या वेक्टरमुळे, जसं की फ्लाईज झालं आहे किंवा अदर बॅक्टेरियाज, व्हायरसेस, यांच्यामुळे जे पसरणारे डिसीजेस आहेत त्याला आपण इन्फेक्शियस डिसीजमध्ये मोडतो. याचे कोणते कोणते आहेत तर TB, स्वाईन फ्लू, डेंग्यू, टायफॉईड, हॅपेटायटिस, जॉन्डिस, डिसेंट्री आणि कॉलेरा. तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. आणि याच्यापैकी मॅक्झिमम डिसीज आपल्याला स्टडीला आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे बेटा, स्क्रीनशॉट मारू शकता जर तुम्हाला लिहायची इच्छा असेल तर. ओके, त्याच्यानंतर बघू आपण काय चालू आहे, त्याच्यानंतर बघू आपण काय भेटू शकते आपल्याला. तुम्हाला आत्ता सांगितलं आहे टाईप्स ऑफ डिसीजेसचा चार्ट. ओके, त्याच्यानंतर बघा इन्फेक्शियस डिसीज. आता आपण इथून मेजर पॉईंटकडे वळणार, दॅट इज नोन ॲज अ इन्फेक्शियस डिसीज, जे आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे, इन्फेक्शियस डिसीजेस आणि त्यांची स्टडी. तर बघा इन्फेक्शियस डिसीजेस जर तुम्हाला सपोज टू बी कोणी विचारलं आहे किंवा ऑप्शन दिलेले आहे तर तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे इन्फेक्शियस डिसीजेस कोणते कोणते. तर फर्स्ट ऑफ ऑल ट्युबरक्युलोसिस, हॅपेटायटिस, डिसेंट्री, कॉलेरा आणि टायफॉईड, हे सगळे काय आहे, इन्फेक्शियस डिसीजेस आहे. याच्यापैकी 1 बाय 1 आपल्याला यांची स्टडी करायची आहे. आणि स्टडी करायची आहे म्हणजे कशा प्रकारची करायची आहे ते सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपल्याला सपोज टू बी एका सध्याला मी हे सगळं इरेज करतो आहे, मला सध्याला इमॅजिन करा हे ट्युबरक्युलोसिसची स्टडी करायची आहे. ओके, पण या ट्युबरक्युलोसिसची स्टडी करण्यासाठी मी कोणते कोणते पॉईंट कन्सिडर केले अकॉर्डिंग टू दी सिलेबस, ते पॉईंट माहीत असणे आपल्याला आवश्यक आहे. एकदा जर ते पॉईंट माहीत असले तर त्या पॉईंटनुसार आपण सगळ्याच डिसीजेसची माहिती कलेक्ट करू शकतो काय, किंवा रिमेंबर करू शकतो, लर्न करू शकतो चांगल्यानं. तर ट्युबरक्युलोसिसची जर मला माहिती असं स्टडी करायची आहे तर सगळ्यात पहिले मी काय स्टडी करणार, त्याचा पॅथोजन कोण आहे. म्हणजे ट्युबरक्युलोसिस कोणत्या पॅथोजनमुळे, पॅथोजन कशाला म्हणतो, एनी एजंट ऑर ऑर्गॅनिझम दॅट कॅन कॉज द डिसीज. म्हणजे असा ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा एजंट जो डिसीज कॉज करू शकतो, अशा पॅथोजनला किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतोय, पॅथोजन म्हणतोय. तर मी सगळ्यात पहिले काय करणार, ट्युबरक्युलोसिस हा डिसीजची स्टडी करत आहे, इन्फॉर्मेशन कलेक्ट करत आहे, तर त्याचा पॅथोजन कोण आहे हे चेक करणार. ठीक आहे, पॅथोजन म्हणजे समजलं बेटा. सेकंड आहे मोड ऑफ इन्फेक्शन, म्हणजेच की ट्युबरक्युलोसिसचा मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे. मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजेच की कोणत्या कारणामुळे तो डिसीज मला होत आहे, इन्फेक्शन होण्याचं कारण काय काय असू शकतो, या कारणामध्ये येणार मोड ऑफ इन्फेक्शन.
म्हणजे जे पॉईंट्स येणार ते मोड ऑफ इन्फेक्शनमध्ये येणार. लक्षात आलं आहे कोणत्या कोणत्या कारणामुळे, जसं की मी म्हटलं मी जर इन्फेक्शियस डिसीज आहे म्हणजेच की पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा त्याचं मटेरियल यूज केल्यामुळे मला इन्फेक्शियस डिसीज होऊ शकते, तर हेच आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर सिम्टम्स हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ईच अँड एव्हरी एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू सिम्टम्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, तर ट्युबरक्युलोसिस जर होत असेल एखाद्या पेशंटला तर त्याचे सिम्टम्स म्हणजेच की लक्षणे कोणते कोणते आहे ते लक्षणे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर ते लक्षणे लक्षात ठेवण्यासाठी पण आपल्याकडे भरपूर साऱ्या ट्रिक्स आहे, तर मी समोर ते चॅप्टरमध्ये पॉईंटमध्ये सांगणारच. तर ट्युबरक्युलोसिसचे सिम्टम्स कोणते कोणते आहेत? पहिलं काय म्हटलं मी, पॅथोजन. दुसरा मोड ऑफ इन्फेक्शन. तिसरा सिम्टम्स. क्लिअर आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे, जर एखाद्या डिसीजची स्टडी करत आहे तर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय काय आहे, म्हणजे जर ते डिसीज नाही झालं पाहिजे त्याच्यासाठी काय काय प्रिव्हेन्शन म्हणजे कोणती कोणती काळजी आपण घेऊ शकतो आहे. जर सपोज टू बी डिसीज झाला तर ट्रीटमेंट काय काय आहे, हे सगळे पॉईंट्स कशामध्ये येणार, या कॉलममध्ये येणार. लक्षात आलं आहे बेटा. या 4 पॉईंटला कन्सिडर करूनच आपण इन्फेक्शियस डिसीजची स्टडी करणार आहे. क्लिअर आहे बेटा. तर सगळ्यात पहिले आपण स्टडी करणार ट्युबरक्युलोसिसची. कशाची? ट्युबरक्युलोसिस. इथपर्यंत काही डाऊट आहे? आय होप तुम्हाला समजत असेल. थोडं सायलेंटली शिकवत आहे, रिलॅक्समध्ये शिकवत आहे, तर तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की ॲक्च्युअलमध्ये आपण कशाची स्टडी करत आहे. क्लिअर आहे बेटा. ओके, शाबाश, गुड. तर आपण ट्युबरक्युलोसिसबद्दल बघू काय काय दिलेलं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला जर मी आता जसं म्हटलं पॅथोजन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तर पॅथोजन म्हणजे काय, एनी ऑर्गॅनिझम ऑर एजंट any organism or agent that can cause disease, that can produce disease is called as pathogen. ओके, चला नेक्स्ट घ्यायचं आहे. ओके, चला नेक्स्ट बघू आपण आता इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये कोणते कोणते डिसीजेस आहे. तर मी नाव तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इन्फेक्शियस डिसीजची डेफिनेशन काय आहे ते तुम्हाला मागच्या पेजवरच बघितलं आहे आपण इन्फेक्शियस डिसीजची डेफिनेशन, तरीसुद्धा रिमाइंड करण्यासाठी, कारण की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. तर अगेन एकदा मी पेज ॲड केला आहे. दॅट इज नोन ॲज अ डेफिनेशन ऑफ द इन्फेक्शियस डिसीज. काय आहे? द डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, कंटॅमिनेटेड वॉटर, कंटॅमिनेटेड फूड ऑर वेक्टर इज कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे असे डिसीजेस जे कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित, कंटॅमिनेटेड म्हणजे काय होतं बेटा, दूषित पाण्यापासून, हवेपासून, अन्नापासून किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून, एजंटपासून जर आपल्यालापर्यंत पसरत असेल, स्प्रेड आउट होत असेल, तर अशा डिसीजेसला आपण काय म्हणतो बेटा, इन्फेक्शियस डिसीज. कोणते कोणते एक्झाम्पल आहेत? ट्युबरक्युलोसिस, हेपेटायटिस किंवा त्याला जॉन्डिससुद्धा म्हणतात, डिसेंट्री, कॉलेरा, टायफॉईड, हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहे बेटा, इन्फेक्शियस डिसीजचे. चला त्याच्यातला आता फर्स्ट आपण चेक करू, दॅट इज नोन ॲज अ ट्युबरक्युलोसिस. ओके, 2 कॉलम दिलेले आहे, बट हेपेटायटिसच्या कॉलमला चेकच नका करू, बघूच नका. कॉन्सन्ट्रेट ऑन द ट्युबरक्युलोसिस डिसीजेस. ओके, तर व्हॉट इज द ट्युबरक्युलोसिस डिसीजेस, लेट्स चेक. मी तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवा म्हटलं होतं. काय म्हटलं होतं मी? पॉईंट लक्षात ठेवा की आपल्याला कशाबद्दलची पॉईंट डिस्कस करायचे. तर पहिला होता पॅथोजन. ट्युबरक्युलोसिसचा पॅथोजन आहे बघा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. काय आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. म्हणजे खूपदा NMS एक्झाममध्ये सुद्धा पॉईंट विचारण्यात आलेला आहे की ट्युबरक्युलोसिसचा पॅथोजन कोण आहे, विच इन बिलो द फॉलोइंग एक्झाम्पल विच ऑफ द फॉलोइंग इज ए पॅथोजन ऑफ ट्युबरक्युलोसिस. तर माझा सर काय राहणार बेटा, काय राहणार, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. म्हणजेच की ट्युबरक्युलोसिस होण्यासाठी कारणीभूत असलेला पहिला पॉईंट काय, पॅथोजन कोण आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. आफ्टर दॅट बघा सेकंड काय होतं, मोड ऑफ इन्फेक्शन. कोणत्या कारणामुळे होऊ शकतो बघा, तर प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ पेशंट. म्हणजेच की पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये, सानिध्यामध्ये खूप जास्त वेळपर्यंत राहणे, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ पेशंट. म्हणजेच की पेशंटच्या सोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळे सुद्धा हा डिसीज होऊ शकतो, पण केव्हा, प्रोलॉंग म्हणजे दीर्घ काळापर्यंत. सेकंड आहे शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ द पेशंट. म्हणजेच की पेशंटचं जे मटेरियल आहे, त्याचं नॅपकिन असो, त्याचं फूड मटेरियल असो, त्याची ताट असो, अन्न असो, जेवण करणे त्याच्यासोबत, त्याचा रुमाल वापरणे, खूप काही असू शकतो आहे. त्याचं जे यूज केलं मटेरियल आहे ते जर आपण यूज करत असेल, शेअर करत असेल एकमेकासोबत, तर 101% चान्सेस आहे की तो डिसीज आपल्याला होणार. कारण की ट्युबरक्युलोसिस काय आहे, इन्फेक्शियस डिसीज आहे. लक्षात आलं आहे बेटा. सेकंड समजलं. फर्स्ट पॅथोजन काय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मोड ऑफ इन्फेक्शन काय, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ पेशंट फर्स्ट. सेकंड, शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ द पेशंट सेकंड. क्लिअर आहे बेटा, गुड. नोट डाऊन करत चला. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहे थर्ड पॉईंट, सिम्टम्स. लक्षणे काय काय ट्युबरक्युलोसिस झाल्यानंतर, तर डिफिकल्टी इन ब्रिदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास घेणे, ब्रिदिंग म्हणजे श्वास घेणे सोडणे, बरोबर आहे की नाही. तर डिफिकल्टी इन ब्रिदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास घेण्यासाठी त्रास होणे.
सेकंड आहे क्रोनिक कफ, म्हणजेच की तीव्र असा खोकला येणे, तीव्र खोकला लॉंग टर्मसाठी दीर्घकाळापर्यंत खोकला येणे, हे सेकंड सिम्पटम झालं लक्षाने. थर्ड काय आहे, ब्लडी स्पिटिंग, म्हणजेच की तोंडातून रक्त पडणे, थुक्यातून रक्त पडणे. ब्लडी म्हणजे रक्त, ब्लड, स्पिटिंग म्हणजे थुकणे किंवा थुका. ब्लडी स्पिटिंग म्हणजे तोंडातून रक्त पडणे किंवा थुक्यातून रक्त पडणे, याला आपण काय म्हणतो, तिसरं लक्षण. पहिलं काय म्हटलं मी, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. सेकंड काय म्हटलं बेटा, क्रोनिक कफ. अँड थर्ड वन काय, दॅट इज नोन ॲज ए ब्लडी स्पिटिंग. अँड लास्ट वन इमॅसिएशन, कमजोरपणा, दुबळेपणा येणे. हे सगळे सिम्पटम्स कशाचे आहे बेटा, ट्युबरकुलोसिसचे. इथपर्यंत काही डाऊट आहे, हे पॉईंट क्लिअर झाले सगळ्यांना. मोड ऑफ सिम्पटम्स काय काय आहे समजलं आहे. पॅथोजन झाला आहे आपला मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली. मोड ऑफ इन्फेक्शन झाला आहे, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ पेशंट, शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ द पेशंट. सिम्पटम्ससुद्धा झालेले आहे, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, क्रोनिक कफ अँड ब्लडी स्पिटिंग अँड इमॅसिएशन. इमॅसिएशनला लक्षात ठेवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, NMS पॉईंट ऑफ व्ह्यू, ठीक आहे. आफ्टर दॅट लास्ट पॉईंट होता आपला, कोणता आहे सांगा मला. लास्ट पॉईंट होता आपला, दॅट इज नोन ॲज ए प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. तर प्रिव्हेन्शन, BCG वॅक्सिनेशन म्हणजे प्रिव्हेन्शन काय काय आहे, तर वॅक्सिनेशन, जसं कोरोनाचं वॅक्सिनेशन घेतलं आहे आपण, लगेचचे डिसीज चांगल्यानं आटून राहते. तर जशा प्रकारे आपण कोरोनाचं वॅक्सिनेशन घेतलं आहे कोरोना होऊ नये म्हणून, तशाच प्रकारे ट्युबरकुलोसिसच्या BCG वॅक्सिनेशन म्हणून राहते, ते होऊ शकते. ट्रीटमेंट काय काय आहे, आयसोलेशन ऑफ पेशंट. मग आयसोलेशन हा शब्द कोरोनामुळे खूप जास्त चर्चेत आलेला आहे. आयसोलेशन ऑफ पेशंट म्हणजे पेशंटला एका सेपरेट रूममध्ये कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये न येता सेपरेटली ठेवणे, त्याला म्हणतात आयसोलेशन. ओके. आणि रेग्युलर मेडिकेशन लाईक DOT. आता बघा DOT काय आहे, म्हणजेच की रेग्युलर ट्रीटमेंट देणं, त्याला डेली ऑब्झर्व ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी. DOTचं लॉंग फॉर्म काय होते बेटा, डेली ऑब्झर्व ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी. हे एक स्पेशल वर्ड आहे जे आपल्याला ट्युबरकुलोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये सापडते. जर एक्झाममध्ये विचारण्यात आलं DOT, दिस टर्म, द टर्म DOT इज रिलेटेड विथ डिसीज ट्रीटमेंट, म्हणजे कोणत्या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी DOT हा शब्द, हा जो टर्म आहे यूज होते, तर आपण काय म्हणू शकतो बेटा, दॅट इज द ट्युबरकुलोसिस. आता DOTचा लॉंग फॉर्म जर लिहायचं असेल तुम्हाला, तर मी तुम्हाला बघा हे देतोय मी पॉईंट, हे लिहून घ्या बघा. ओके, नोट डाऊन करून घ्या. TB म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी, दॅट इज नोन ॲज ए TB DOT, कॅपिटल D, कॅपिटल O, कॅपिटल T. इथपर्यंत काही डाऊट आहे का बेटा? नक्की. तर हे झाले आपले इन्फेक्शियस डिसीजमधला पहिला, हा झाला आपला बेस. आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, ट्युबरकुलोसिस झाला आहे, हॅपिटायटिस आणि जॉन्डिस. तर अशा प्रकारे वन बाय वन छोटे छोटे व्हिडिओनुसार आपण बघत राहू. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारू शकता. काही डाऊट नाही आहे? शाबाश, गुड. चेक करूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर आफ्टर सम डेज. उद्याला किंवा परवाला तुम्हाला उद्यालाच भेटून जाईल नेक्स्ट व्हिडिओ. ओके.